मोसंबी बहारात आंब्या बहाराचं पहिलं पाणी, प्रथम पाणी कसं सोडवायचं याविषयी आपण एक व्हिडिओ याच्या अगोदर बनवला होता. आज आपण ॲक्च्युली कसं पाणी सोडायचं हे दाखवूयात. आपण आज आहोत वरुडी शिवारामध्ये आदित्य राजळे यांच्या बागेमध्ये. आदित्य भाऊ, तर तुम्ही फडक्या वगैरे पाडून घेतलं? हो, पाडलेलं आहे. आणि आपलं जसं पाण्याचं नियोजन ठरलं होतं की फडक्यांमधून डुळकी द्यायची आपल्याला पहिली, आणि त्यानंतर मग फडक्यातल्या वापशानंतर आतमधून एका बाजूला, त्याच्या वापशानंतर आतमधून दुसऱ्या बाजूला, अशा प्रकारे आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे. तर आज काय नियोजन आहे योगेश? नमस्कार. आज आता याच्यामध्ये पाणी सोडणार आहे आपण, जी मधली जी फडकी पाडलेली त्याच्यामध्ये आपण आता आडवा दांड टाकलेला आहे पुढं. नाही, आडवा दांड डायरेक्ट सरळ. अच्छा, हा अंतर जास्त नाही तसं. 250 आहे, 260 270 फूट आहे असं. किती वेळात भरतं? तरी 15-20 मिनिटं लागते सर याला भरतं. हां, जास्त पाणी जात नाही. जास्त नाही. बरं, आता याच्यानंतर दुसरं पाणी कुठं देणार? दुसरं पाणी आता तिथून फोडलं का इथं ही माती जी आहे ना इकडे लावायची अशी, किंवा पलीकडे सपोज खोडाला पाणी वगैरे लागावं नाही म्हणून. त्याच्यानंतर मधून काढून द्यायचं. मधून असं काढून द्यायचं. पलीकडल्या साईडपासून किती अंतर राहील? 2.5-3 फूट अंतर राहील ते. दोन्ही साईडनं तसं करा. दोन्ही साईडनं पण तसं करा. थोडंसं अजून हे अलीकडे ओढलं याला चाललं असतं. हा, अलीकडे ओढून पाणी जास्त खोडाच्या भागात पाणी जातं का म्हणून. आता पाणी चालू करता का? मग पाणी चालू करता. काय पाऊस पडला का पहिलं पाणी आपल्याला डुळकीच्या रूपात द्यायचं बरं. फडकी पाणी लावलेलं आहे. पाणी कशाचं जातं? हे टायरला पाणी येतं. पाण्याचा फ्लो सुद्धा कमी ठेवायचा. या प्रकारच्या पाण्याच्या नियोजनाने काय होतं योगेश? याचे फायदे असे होतील सर, झाडांचं मूळ टप्प्याटप्प्यानं चालू होईल. सगळे मूळ सक्रिय झाल्यानंतर, जेव्हा आपण पहिलं पाणी झाल्यानंतर, हे 3 टप्प्यात पाणी झाल्यानंतर आपलं पहिलं पाणी कंप्लीट होतं. पहिलं पाणी कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा आपण रासायनिक डोस देऊ तेव्हा मूळ आपलं सगळं सक्रिय राहील. आणि त्या रासायनिक, त्या मिश्र खतामध्ये आपलं म्हणजे रासायनिक NPK राहील, सूक्ष्म अन्नद्रव्य राहील. त्यामुळं काय होईल, सगळं मूळ सक्रिय असल्यामुळे ते अन्नद्रव्य फास्ट उचलेल आणि झाडाला ताकद फास्ट मिळून जाईल. मुळाची कार्यक्षमता वाढल्यानंतर झाडांची ग्रोथ पण वाढते आणि बहार नियोजनामध्ये त्या ताकदीचा भरपूर फायदा होऊन जातो. त्याचसोबत जो बहार निघणार आहे याच्यामध्ये जे आता पाण्याचा जर फ्लो वाढला किंवा पाण्याचं व्यवस्थापन जर वाढून गेलं, जास्त पाणी झालं तर बाग आघाडीवर जायचे चान्सेस असतात. ते प्रमाण कमी होऊन जाईल. फूट चांगल्यापैकी निघेल आणि पुढं फूट निघाल्यानंतर गुंडीला जी ताकद पाहिजे ती या नियोजनामध्ये व्यवस्थित मिळेल. त्याच्यामुळं गळ कमी होईल पुढं. त्यामुळं हे जे नियोजन आहे हे विद्यापीठाचं नियोजन आहे, कारण आंबोनी चिंबोनी या पद्धतीतच पाणी दिलं जातं बागेत. आता हे आपलं आंबोनी पाणी आहे समजा. हे सुरुवात आहे आपली, ओढ पाणी आहे. ओढ पाणी आहे. दुसरं पाणी दुसरं आंबोनी. अच्छा, हे ओढ पाणी आहे. ओढ पाणी दुसरं नाही म्हणता येईल आपल्याला, त्याला पहिलंच पाणी म्हणता येईल. फक्त आपले टप्पे पडले ते 4-4 दिवसाचे गॅपनं आपण ते देणार. जसं आपण गावामध्ये याच्यामध्ये करतो, पहिलं पाणी सोडल्यानंतर किंवा ओलवून घेतल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी आपण आंबोनी देतो. त्या पद्धतीत फळबागेत पण आपण असंच नियोजन करतोय. आता चांगलं स्पीडनी चाललंय पाणी. 15-20 मिनिटामध्ये भरून जातं. आता सर हे पाणी दिल्यानंतर येणाऱ्या काळात काय काय फायदे होतात बागेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये दाखवत चालू शेतकऱ्यांना. सर मग आता हे खत किती दिवसांनी टाकायचं? सपोज आता पाणी मध्ये दिल्यानंतर, आता हे पाणी झालं तुमचं. आता हे वाफ्यात पाणी झाल्यानंतर
एक 3 दिवसात तुमच्या जमिनीमध्ये तिकडं वापसा येते, म्हणजे पापडी धरती जमीन, बरोबर आहे. तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्ही आतल्या भागातून पाणी द्यायचं. चौथ्या दिवशी एक भाग, ते झाल्यानंतर 4 दिवस थांबून इकडे भाग, ह्या भागात ह्याच भागात, हा दोन्ही भागात 2 टप्प्यात पाणी द्यायचं. म्हणजे कंप्लीट 12 दिवस आपले आता 4 दिवसानंतर परत म्हणजे मध्ये द्यायचं पाणी. हा एका बाजूने. एका बाजूने, एका बाजून द्यायचं. त्या किंवा या एका बाजून परत 4 दिवस थांबायचं, परत ह्या बाजून द्यायचं, बरोबर. याच्यात 12 दिवस कंप्लीट होता. 12 दिवसात तिथं चांगली वापसा येते. 13व्या दिवशी तिकडं अशा चौकोनी कक्षामध्ये मुळांचे आपल्याला रासायनिक मिश्र खताचा डोस टाकायचा आहे. त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, रासायनिक खत राहील, निंबोळी खत राहील. याचा जो मिश्र खत डोस आहे तो टाकायचा. आणि 13व्या दिवशी आपल्याला याच्यामध्ये पाणी द्यायचं. याच्यामध्ये चांगलं पाणी द्यायचं आपल्याला. मग आपल्याला ह्या भागात पाणी द्यायचं, तर एवढ्या भागात ते खतं टाकून घ्यायची. इथं टाकलं तरी जमलं. हो. आणि नंतर हे झाल्यानंतर चौथ्या दिवशी मग आपल्याला इथं डायरेक्ट मध्येच बेर द्यायचं. दोन्ही साईड अर्ध पाणी काढून द्यायचं. खोडाचा मध्ये समजा मध्ये पण ओलं करायचं. हा, मधल्या भागात तुम्ही आताच ओलं करून घ्यायचं. जेव्हा पाणी आता हे सोडाल ना चौथ्या दिवशी, इथून थोडस अर्ध्या भागात सोडून द्यायचं. अर्ध्या भागात पलीकडून अर्ध्या भागात पलीकडच्या साईडने. आणि नंतर दोन्हीला पण एकच बेर आहे. अर्धा इकडून पाणी पडायला, अर्धा इकडून. खोडाचा भाग आपला आता येणारे 4 दिवस समजा 12 दिवसानंतर, 12 दिवसानंतर त्याला दुसरं पाणी मानता येईल आपल्या खत दिल्यानंतर. आता ही मोटर कितीची आहे आपली? आता ते काय 2.5चा पाईप येतो. 2.5चा पाईप येतो. सायफन येते. 2.5चा सायफन. तळ्यातूनच टाकलेलं आहे ते. तर हे जर एखाद्या शेतकऱ्याची मोटर जर समजा जास्त पॉवरची असेल तर त्यांनी 2-3 दांडामध्ये पॅरलल पाणी सोडून द्यावं. त्याला इथं फोडता येईल. अर्ध पाणी तिकडे, कारण सपोज हा जो पाईप आहे ना 5च्या मोटरीचं पाणी मारतं सपोज आता, कारण तळ वगैरे फुल आहेत ना. तर 5च्या मोटरीचं असेल तर मग एका दांडामध्ये पण 10च्या मोटरीचं कोणाचं असेल तर त्याने 2-3 दांडांमध्ये पॅरलल सोडून द्यायचं, म्हणजे जास्त पाणी बसत नाही. मग आता हे पाण्याचं सगळं नियोजन झालं. दुसरं पाणी कंप्लीट झाल्यानंतर दोन्ही जेव्हा फूट निघल, ती कशी निघते, गुंडी कशी सेटिंग होती, आपण वेळोवेळी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. आपल्या ह्या पाणी नियोजनात आता आपली थोडी मिडियम स्वरूपाची जमीन आहे, जास्त हलकी नाही जास्त भारी नाही. इथं काय फायदे होतात, परत हलक्या जमिनीत काय फायदे होतात आणि भारी जमिनीत काय फायदे होतात, हे सगळे वेगवेगळे शेतकऱ्यांसोबत आपण व्हिडिओ काढू आणि ते शेतकऱ्यांना आपल्या चॅनलवर दाखवत राहू. याच्यामध्ये अजून एक गोष्ट करायची, ज्यावेळेस पाण्याचा फ्लो थोडासा जास्त असतो आणि पाणी दांडामध्ये साचून राहणं सुरू होतं, तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, कोरं घेऊन पुढं उभं राहायचं आणि पाणी फास्ट काढून द्यायचं. आता समजा इथं थोडंसं आपल्याला पाणी साचलेलं वाटतंय, तर याला पुढं पुढं अडकतंय हे बघायचं आणि त्या हिशोबाने पुढं पाणी काढून द्यायचं. याला जर थोडंसं अजून फास्ट काढून दिलं ना तरी काय होतं, पाणी कुठंही अटकत नाही. तर त्याचा फ्लो आपल्याला असं डुळकीसारखं पाणी जास्तीत जास्त जायला पाहिजे, हा प्रयत्न करायचा. त्याने पाणी पाठीमागं पाणी थांबत नाही. आपल्याला एवढं पाणी म्हणजे तुंबायला नको पाणी याच्यामध्ये, याची काळजी घ्यायची. त्याच्यासोबत सर जर आपण जेव्हा वाफे पाडतो ना, थोडेसे वाफे जर चांगले घोळून घेतले किंवा वाफा जर व्यवस्थित पडलेला असला तर पाणी कुठंच थांबत नाही. ते नियोजन शेतकऱ्यांनी करावं. आणि पाणी सुरुवातीचं पाणी आपल्याला लोड का द्यायचं नाही, तर आपल्या मुलांना आपल्याला शॉक द्यायचं नाही. जसं आपण पाणी दम्मादम्माने बंद केलं तसं पाणी सुरुवात करताना सुद्धा दम्मादम्माने चालू करायची, कारण 1.5-2 महिन्याचा आपण गॅप दिलेला आहे तानाचा पाण्याला. नाही जातं सर ते आता जसं जसं येऊ फास्ट काढून दिलं म्हणजे ताण वगैरे चांगला भेटलेला दांड भरल त्याच वरतून बंद करून द्यायचं, म्हणजे हे दांडात साचलेलं पाणी शेवटपर्यंत पोहोचून जातं. एक 15-20 फूट राहिलं का इकडं पाणी. ठीक आहे आदित्य भाऊ, हा सर. पुढं काय कसं नियोजन राहील, पुढं काय काय होतं बागेत, वेगवेगळे गोष्टी आपण बागेत पुढे व्हिडिओ मधून दाखवू. नाही आता पण डाळिंबासारखेच असताना असतात प्रकार याच्यात पण ते दाखवू आपण आता जसं जसं स्टेज बदलतील. सर सगळे नरस निघाले होते कैकून बागामध्ये. बघून जवळपास 70-80% फुलगाव झाली आपली. अच्छा, पलीकडे इकडे होता चांगला माल, पण पलीकडे का मालच नाही निघला. 100 झाडामध्ये. चालतं, बघू करू नियोजन. हो चल ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.